नाशिकमध्ये आता दुपारचे 3 वाजलेले आहेत आणि माझा आउटफिट बघा. इतकी थंडी आहे, अरे बापरे, विचारायला नको. आणि मला अशी जास्त थंडी वाजते. तर हा स्वेटरवरचं डिझाईन तुम्हाला दिसतं आहे का बघा, किती मस्त आहे. एक मिनिट आहे, हे बघा किती मस्त आहे. या स्वेटरला किती वर्ष झाली आहेत माहिती आहे? 30 वर्ष झाली. आमचं लग्न झालं तेव्हा संजूने मला घेतला होता. इकडचं एक बटन गेलेलं आहे फक्त, बाकी स्वेटर एकदम व्यवस्थित आहे. काही जास्त तसा वापरलाच गेला नव्हता तो बिचारा. तो आता नाशिकमध्ये वापरला जातो आहे. आणि हा स्कार्फ आल्यापासून मला वाटत नाही मी एक ग्लास तरी पाणी प्यायली असं. त्यामुळे मी हर्बल टीचं जे पॅकेट आणलं आहे त्याच्याने आता मी ते करते आणि पिते. गारठा इतका आहे ना की पाणी उकळायला पण वेळ लागला. ही बघा आता हर्बल टीची पावडर त्याच्यात मी टाकते आणि गॅस बंद करून झाकण घालून ठेवणार. छान आहे ही पावडर. लिंबू सत्व हर्बल टी PU11. काय काय आहे त्याच्यात? लेमनग्रास, जिरा, ज्येष्ठमध, लिंबू सत्व, हळद, बडीशेप, तर आवळा, अश्वगंधा, अनंतमूळ, वेलची, लवंग, मिरी. हे बघा हा हर्बल टी. मुंबईतनं थंडीचा सीझन चालू झाल्यापासून आमच्याकडे AC चालू होता. तर हे 2-3 दिवस फक्त AC नव्हता, बंद असेल, नाहीतर AC रेग्युलर लागत होता. त्या मनाने इकडे आल्यावर मला खूप मजाच वाटते की अरे काय थंडी. बाहेर दाखवू का ऊन किती आहे? हे बघा ऊन पण आहे बऱ्यापैकी. ही एकच फक्त जाळीची खिडकी मी उघडी ठेवली आहे, पण तरी एवढं थंड आहे ना की विचारायला नको. छान मस्त दिसतं हर्बल. सुगंधही छान आहे. तर इथे आल्यावर ना मस्त काही काही गरम असं खाणं पिणं मज्जा येणार आहे. इकडे कुठे पोपटी पण मिळते का बघायची आहे. म्हणजे मला ते कसं बनवतात ते पण बघायचं आहे. आणि हुरडा पार्टी वगैरे असं काही ना काही कुठे आहे का ते बघणार आहे मी. यावेळेस नक्कीच ते पण एन्जॉय करायचं ठरवलं आहे. चिअर्स.